आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। विमानतळ ते फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत भव्य रॅली काढली जाईल। चौकाचौकात मोठमोठे होर्डिंग्स झेंडे लावण्यात आले। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार। पिंपरी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील आमदारांचा सत्कार। पुण्यात आजपासून पुस्तक महोत्सवाला सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन। 14 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत पुस्तक महोत्सव असेल। पुणे शहरातील 325 चेंबरच्या झाकणांभोवती दुरुस्ती करण्यात आली आहे। पालिकेकडून झाकणांभोवती दुरुस्ती करून चेंबर रस्त्याच्या समपातळीत आणण्याच्या या कामास वेग आला आहे। पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांना 5190 कोटींचं कर्ज वाटप झालंय। जिल्ह्यातील बँकांनी कर्ज वाटपामध्ये 116% लक्ष्य गाठलंय। राज्यातील 29 लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित रब्बी विम्यासाठी 41 लाख अर्ज आलेले आहेत, तर प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन आहे। भोरमध्ये शेतामधील रब्बी पिकांच्या भिजवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। कडाक्याच्या भिजवणीला आता शेतकऱ्यांची पहाटेची पसंती। अतिवृष्टीमुळे भोरमध्ये घर पडलेल्या निराधार महिलेला घर मिळालेलं नवीन घर। रत्नाबाई बोडक या वृद्ध महिलेला सरकारकडून मदत देण्यात आली आहे। पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना कमी दरात अभ्यासिकांची सुविधा होणार आहे। नाममात्र दरात जागा उपलब्ध देण्यासाठी पालिकेची तयारी सुरू आहे। पुण्यात किमान तापमानामध्ये वाढ मात्र थंडी कायम राहणार आहे, हवामान विभागाचा अंदाज आहे।